नमस्कार बालमित्रांनो, चिमणी पाखरं या कार्यशाळेत तुम्ही बऱ्याच गोष्टी जीवदायीला हव्या असणाऱ्या आणि आवश्यक अशा गोष्टी, घरटे असू दे, अन्न असू दे, पाणी असू दे, या सर्व गोष्टींची तुम्ही तजवीज करत आहात. आपण घरटे पाहिले, चिवताईसाठी खेळायला झुलाही पाहिला. आता आपण पाहणार आहोत तिला जे धान्य आपण ठेवणार आहोत त्याच्यासाठी बर्ड फीडर आपण शिकणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला कोणतीही एक घरी उपलब्ध असलेली जुनी प्लॅस्टिकची डिश लागेल, किंवा मी ही एक आपल्या गार्डन मध्ये कुंड्या असतात त्याचं पाणी वेस्ट जाऊ नये म्हणून जी खाली डिश मिळते ती डिश मी इथे घेतलेली आहे. त्याच्यानंतर घरामध्ये उपलब्ध असलेली कोणतीही प्लॅस्टिकची बरणी किंवा असा आईस्क्रीमचा डबा, जो आपल्या आईस्क्रीम आणल्यानंतर किंवा श्रीखंड आणल्यानंतर जो डबा उरतो तो डबाही घेतला तरी चालू शकेल. फक्त काय करायचंय, या प्लॅस्टिकच्या डिशला एक मध्यभागी बरोबर तुम्हाला एक छिद्र पाडून घ्यायचंय. हे कसं करायचंय तर कोणत्याही सुईने किंवा कोणतीही लांब सळी असेल, हे आपल्याला गॅसवरती ताप प्लॅस्टिकला होल पाडावं लागणार आहे. तर त्यासाठी स्वतः काही न करता पालकांच्या निगराणीखाली आपण ही गोष्ट करायची. तर या डिशला मध्यभागी छिद्र पाडायचंय आणि जो आपला डबा असेल किंवा बरणी तुम्ही घ्याल त्याला अगदी खाली साधारणतः आपलं अर्ध बोट त्याच्यावरती एक ठराविक अंतरावरती आपल्याला छोटेसे छिद्र करून घ्यायचे आहे. हे सुद्धा आपल्याला गरम सुई किंवा सळीने करावं लागेल. आणि वरचं ह्याचं जे झाकण आहे, जी बरणी असेल त्याला टोपण असेल किंवा हे इथं जे झाकण आहे ह्याला सुद्धा मध्यभागी होल करायचं आहे. आता हे साहित्य आपल्याकडे घेतल्यानंतर एक मणी ही लागेल तुम्हाला आणि दोरी आपल्याला अडकवण्यासाठी हवी. तर सर्वात प्रथम काय करायचंय, हा जो मणी आहे त्याला मी या दोरीचे टोक ओवून घेते या दोऱ्यामध्ये मणी हा, आणि ह्याला एक अशी गाठ मारून घ्यायची. एक 2-3 गाठी मारा म्हणजे हे पॅक होऊन जाईल. एका टोकाला मी एक मणी बांधून घेतला आहे. आता आपल्याला दुसरं टोक आहे दोरीचं, त्याच्यामध्ये फक्त काय करायचंय, ही डिश मध्ये आपण जे छिद्र मधोमध पाडलेलं आहे त्याच्यातून ही दोरी ओवून घ्यायची आणि जो आपण मणी तयार केला होता ना दुसऱ्या टोकाला, तो इथे खाली फिट राहील आणि तुमचं बर्ड फीडर व्यवस्थित हँग होईल. आता ह्याच्यामध्ये जो डबा किंवा बरणी तुम्ही घेतलेली आहे त्याला आपण मधोमध आपण छिद्र पाडून घेतलेला आहे, त्याच्यातून पण हा दोरा ओवून घ्यायचा आणि असा आतमध्ये हात घालून ते बरोबर ह्या डिशच्या मधोमध असं बसवायचं. आता त्याच्यानंतर ह्याचं झाकण, ह्याचंही हे दोऱ्यातून हे झाकण वळून घ्यायचं. हे अशा प्रकारे तुमचं इतकं सोपं बर्ड फीडर घरच्या घरी ज्या उपलब्ध असतील वस्तू टाकाऊ पासून हे छान टिकाऊ बर्ड फीडर तुमचं तयार होईल. इथे वरती तुम्ही थोड्या अंतरावरती एक गाठ मारून ठेवा. अगदी इथं नको, कारण आपल्याला हे झाकण दरवेळेला ज्या वेळेला आपल्याला ह्यामध्ये चिवताईचं चारा घालायचा आहे तो घालून पुन्हा हे पॅक करण्यासाठी हे मुव्हेबल असं ठेवायचं आणि त्याच्यावरती 4 बोट तुम्हाला गाठ मारून घ्यायची. एक 2-4 गाठी मारून घ्यायचे म्हणजे आपले पॅक होईल. आणि वरती एक नॉट बांधला म्हणजे तुम्हाला कोणत्याही तारेला किंवा वरती छताला तुम्हाला हे अडकवता येईल. जास्तीची दोरी आहे ते आपण कट करून टाकूया. तांदळाची कणी घालू शकता, नाचणी, बाजरी, कोणतंही जे बारीक धान्य असेल ते चिवताईला आवडते. अगदी वरीचं तांदूळ, राळे, कोणतंही किंवा पक्ष्याचं खाद्य अशा प्रकारचं दुकानात उपलब्ध असतं ते सुद्धा तुम्ही आणू शकता. हे माझ्याकडे उपलब्ध आहे, मी हे घालते. हे बघा, घातल्यानंतर लगेच आपण छिद्र तयार केलेले त्यातून ते
पक्ष्यांचं खाद्य बाहेर आलेलं आहे, चिवताई सहजपणे इथं बसून हे दाणा तुमचा टिकू शकेल. इतकं सोपं आणि सहज आहे. तुम्ही कितीही बर्ड फीडर करू शकता. तुम्ही अंदाज घ्या, पाखरं आपसूक तुमच्याकडे येतील, हा दाणा टिपतील. तुम्हाला जितकी गरज वाटेल, रोज किती संपत आहे त्या पद्धतीनं तुम्ही कितीही बर्ड फीडर तुमच्या घरात सभोवताली तुम्ही लावू शकता, झाडाला लावू शकता. आणि वेळोवेळी नियमितपणे यातील धान्य संपले की नाही याची खात्री करून हे नेहमी बर्ड फीडर भरलेलं ठेवलं पाहिजे. एवढीच काळजी तुम्ही घ्यायची. धन्यवाद.